मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार. म्हणाले, आता आरपारची लढाई 29 ऑगस्टला मुंबईत धडकणार. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरलेत. आणि यावेळेस त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की आगामी आंदोलन मुंबईतच होणार आहे. हे आंदोलन निर्णायक ठरणार असून मराठा समाजाच्या विजयाचा गुलाल उधळायचा आहे, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. मुंबईतील हे आंदोलन आता फक्त मागणीच नाही तर निर्णय घेण्यासाठी असेल, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. जालन्यातील आंतरवाली सराटी येथे आज मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी बैठक बोलावली होती. दुपारी 12 वाजता या बैठकीला सुरुवात झाली. बैठकीसाठी राज्यभरातून मराठा कार्यकर्ते आंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले होते. या बैठकीत मराठा आरक्षणासह गेली 2 वर्ष मराठा समाजाला आंदोलन करून काय मिळालं आणि आता काय मिळवायचं या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. तसेच 29 ऑगस्टच्या मुंबई आंदोलनाच्या नियोजनाबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. आपल्याला रणभूमीत उतरायचं आहे आणि विजयही निश्चित मिळवायचा आहे. रणभूमीची तयारी अशी असायला हवी जसं की आपल्याला यश आपलंच आहे, असं ठाम शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. ते पुढे म्हणालेत, आपल्याला कोणी थांबवू शकत नाही. मैदान आपणच गाजवायचंय. विजयाचा गुलाल आपल्या अंगावरच उधळला गेला पाहिजे. मागील 2 वर्षांपासून मराठा समाजासाठी आंदोलन सुरू असून आता ही लढाई अंतिम टप्प्यात आलेली आहे. ही शेवटची लढाई मराठ्यांनी जिद्दीने आणि एकजुटीने पार पडली पाहिजे, असं आवाहनही त्यांनी मराठा बांधवांना केलेलं आहे. मायबाप मराठ्यांना आपल्याला प्रत्येक वेळेस नाव ठेवलं जायचं. मराठ्यांचे लेकरा बाळा मोठं करायचं म्हणलं की प्रत्येकानं आपल्या फूट पाडायचं बघायचं. तुम्हाला खरंच मानावं लागल की राजकीय नेता येऊ किंवा कोणी पण येऊ, तुम्ही अजिबात थोडे सुद्धा फुटला नाहीत. खरंच तुमच्या पुढं नतमस्तक व्हावं वाटतं. शेवटी जात काय असती आणि जातीसाठी किती ताकदीला लढायचं हे तुम्ही या देशाला सिद्ध करून दिलं. सगळ्यात मोठं काय, फक्त आपला समाज आणि आपले लेकरं हे महाराष्ट्राला देशात तुम्ही सिद्ध करून दिलं. आता लढायचंय, आता रणभूमीत उतरायचं. सगळं मैदान मराठ्यांनी गाजवायचं आणि विजय सुद्धा मिळवायचा. आता हटायचं नाही. सगळ्यांनी आता रणभूमीत उतरायची तयारी करायची. मैदान गाजवायचं सुद्धा आणि त्या मैदानात मराठ्यांनीच विजय मिळवायचा, त्याशिवाय वापस फिरायचं नाही. आजची ही राज्यव्यापी बैठक, या राज्यातल्या कानाकोपऱ्यातून लाखो मराठी एकत्र आले. आता मात्र मराठ्यांना विजयापासून कोणालाच रोखू द्यायचं नाही. पहिला मुद्दा सांगितला, रणभूमीत उतरायचं. मैदान सुद्धा मराठ्यांनीच गाजवायचं आणि मराठ्यांच्या लेकराच्या अंगावर गुलाल विजय मिळवून मराठ्यांनीच फेकायचा. आता लढाई आरपारची आणि अंतिम. 2 वर्ष झालं मराठा लढतोय. हा 2 वर्षाचा संघर्ष आणि लढाई आता मराठ्यांनी जिंकायची म्हणजे जिंकायची. 2 वर्ष सातत्याने आपण लढतोय. ही अंतिम लढाई आता मराठ्यांनी पार पाडायची. मायबापा एक महत्वाचा विषय सांगतो. राजकीय लोक पक्ष कोणताही असू द्या, स्वतः निवडून येण्यासाठी मरमर करतात रात्रंदिवस आणि त्यांच्यासाठी पण तुम्ही. पण हे गोष्ट तुम्ही यातून लक्षात ठेवा, तुमच्या लेकरासाठी कोणी मरमर करत नाही, तुमच्या जातीसाठी कोणी मरमर करत नाही. त्यासाठी तुम्हाला मरमर करायची. तुमच्या लेकरासाठी आणि तुमच्या जातीसाठी हे शब्द लक्षात ठेवा.
सगळ्यांनी झटून राहायचं, एकानं परमा गाठायचा नाही. कोणत्याही पक्षाचा मराठा असू द्या, कोणत्याही पक्षाचा मराठा असू द्या, त्यांनी स्वतःच्या लेकरावर गुलाल टाकण्यासाठी आता सज्ज व्हायचं. 75 वर्ष झालेत मराठा समाज वाट बघतोय आरक्षणाची. आलं बरं का आता अंतिम टप्प्यात, थोडं राहिले, त्याला पण कळलं थोडं राहिलं म्हणून, त्याला पण कळलं थोडं राहिलं. फक्त 8-9% मराठा राहिला आरक्षणात जायचं. शाळेला या बारीना दंगा झाला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, जालना.